पुणे शहरासह आसपासच्या गावांमध्ये जीबीएस अर्थात गुलियम वेरिन सिंड्रोमचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरातील सध्याची स्थिती काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मागील काही दिवसांपासून पुण्यात अर्थात जीबीएसचा संसर्ग वेगाने पसरताना दिसत आहे. पुण्यासह आसपासच्या गावात जीबीएसचे रुग्ण वाढत असून शहरात जीबीएसचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. जीबीएसच्या वाढत्या रुग्णांमुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात जीबीएसचा उद्रेक सुरू असून रविवारी नवीन जीबीएसचे 3 रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता पुणेकरांची चिंता वाढली आहे. सध्या पुण्यात जीबीएसची संख्या 158 वर गेली आहे. रविवारी पुण्यात 3 नवीन रुग्ण आढळून आले. 158 पैकी 21 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर असून पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याची शंका महापालिका प्रशासनाला आहे. या आजाराचं मूळ शोधण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. यासाठी सिंहगड परिसरातील पाण्याचे नमुने फॉरेन्सिक टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. पण अजूनही रुग्णवाढीचं कारण सापडू शकलं नाही. पुण्यातील एकूण जीबीएस रुग्णांपैकी 31 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील आहेत, तर 83 रुग्ण सिंहगड रोड, किरकटवाडी, नांदुशीसह आसपासच्या काही गावांमधील आहेत. दुसऱ्या बाजूला 18 रुग्ण पिंपरी चिंचवड आणि 18 रुग्ण पुणे ग्रामीण भागातील आहेत, तर 8 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. आतापर्यंत जीबीएसमुळे 5 रुग्ण दगावले असून 38 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.